लोकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तर शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहात। आजच्या या राज्यस्तर क्रीडा स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आणि ज्यांच्या मार्गदर्शनामधून आणि ज्यांच्या सहकार्यामुळे या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी या भव्य दिव्य वातावरणामध्ये पार पडत आहेत ते आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आशुतोष दादा, व्यासपीठावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा विभागाच्या पुणे विभागाचे उपसंचालक सन्माननीय युवराज नाईक साहेब, त्यांनी या क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजनासाठी मेहनत घेतली ते प्राचार्य नूर सर, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी ज्यांच्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाईल ते निवड समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि महाराष्ट्रातील 8ही विभागांमधून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, त्यांचे प्रशिक्षक, पालक या सर्वांचं मी सर्वप्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि गौतम पब्लिक स्कूल यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या 14 वर्ष वयोगटातील हॉकीच्या राज्य स्पर्धा या आमदार साहेबांनी प्रयत्नपूर्वक आयुक्त महोदयांना पत्र देऊन मागून घेतलेले आहे। या गौतम पब्लिक स्कूलचे जे भव्य क्रीडांगण आहे या क्रीडांगणामधून हॉकीचे अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये या ठिकाणी प्रतिवर्षी खेळत आहेत। यावर्षी देखील पुणे विभागाचं नेतृत्व करणारा संघ या गौतम पब्लिक स्कूलचा आहे। म्हणजे या क्रीडांगणाने आपल्या राज्याला आणि देशाला अनेक हॉकीचे खेळाडू दिलेले आहेत। नाईक साहेब ही संस्था शिक्षणाबरोबरच हॉकीचं एक माहेरघर म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओळखली जाते, कारण गेले कित्येक वर्षापासून नूर सर या ठिकाणी सेवेत होते, आता ते सेवेतून रिटायर झाले, परंतु या ठिकाणी हॉकीची ही परंपरा या विद्यालयाने आणि या सर्वच संस्थेने या ठिकाणी जतन केलेली आहे। आणि आपल्या सगळ्यांना अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे हॉकी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि आपल्या हॉकीची जी उज्ज्वल परंपरा आहे या हॉकीने आपल्या भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये 6 सुवर्ण पदक मिळवून दिले आणि मला वाटतं 1980 नंतर हे पदक 41 वर्षापर्यंत थांबलं होतं। गत वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 41 वर्षानंतर आपल्याला परत एकदा कांस्य पदक मिळालं, म्हणजे आपल्या स्वर्गीय खाशाबा जाधवांच्या रूपाने या भारतामध्ये हॉकीचे असे महान खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि त्याची ही परंपरा या गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावरती या ठिकाणी सुरू आहे। यावर्षी महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांमध्ये दादा आपला अहिल्यानगर जिल्हा क्रमांक 1 वरती आहे। आपण यावर्षी 14 खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा आणि एका कबड्डीची राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करत आहोत। आदरणीय आमदार महोदयांचं नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी आम्हाला भरभरून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असतं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यामध्ये भव्य दिव्य असं क्रीडा संकुल या ठिकाणी निर्माण करण्यासाठी दादा प्रयत्नशील आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुक्याच्या प्रांगणामध्ये एक भव्य दिव्य क्रीडा संकुलास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि निश्चितपणाने नगरच्या उत्तरेमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाच्या नंतरच मला वाटतं उपजिल्हा क्रीडा संकुलासारखं भव्य संकुल या ठिकाणी निश्चितच आकाराला येणार आहे। आपण सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात। शासन देखील जास्तीत जास्त खेळाडूंनी क्रीडांगणावरती यावं आणि सगळ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी विविध योजना आणत आहे। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मिशन लक्ष्यवेध नावाची योजना देखील महाराष्ट्र शासनाने आता लॉन्च केलेली आहे। यामध्ये जे प्रशिक्षण केंद्र जसे गौतम स्कूलमध्ये चालत आहे अशा वेगवेगळ्या खेळांचे जे खाजगी प्रशिक्षण केंद्र सुरू आहे या प्रशिक्षण केंद्रांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्रतिवर्षी 10 लाख, 20 लाख, 30 लाख अशा प्रकारची मिशन लक्ष्यवेधची योजना देखील शासनाने आणलेली आहे। त्यामुळे निश्चितपणाने जे प्रशिक्षक या संघ तयार करतात, जे प्रशिक्षण केंद्र चालवतात त्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। मी आपल्या महाराष्ट्रातील सर्वच विभागांमधून जिल्हास्तर, विभागस्तर स्पर्धेमधून विजय संपादन करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण सगळे या सुंदर वातावरणामध्ये निश्चितपणाने या राज्यस्तर स्पर्धेचा आनंद घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करा। गौतम पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आयोजकांनी या स्पर्धेसाठी उत्तम क्रीडांगण, मला वाटतं राज्यामधलं हॉकीचं असलेलं हे उत्तम मैदान, बरोबर आहे का उदय पवार सर, हे असे 2 सुसज्ज असे क्रीडांगण आहे महाराष्ट्रामध्ये क्वचित पाहायला मिळतील असे आमच्या या गौतम पब्लिक स्कूलच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहेत। या क्रीडांगणावरती आपण चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा
आणि या ठिकाणी निवड समितीच्या माध्यमामधून महाराष्ट्राचा उत्कृष्ट संघ देखील या ठिकाणी निवडला जाईल। या स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी मी सर्वच खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेचं सुंदर असं आयोजन नियोजन करण्यासाठी आदरणीय आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच या पब्लिक स्कूलच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचं देखील मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आदरणीय दादांनी देखील आपला वेळात वेळ काढून आपल्या सर्व खेळाडूंसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो। आमचे उपसंचालक महोदय देखील पुण्यावरून खास आपल्या सर्व खेळाडूंना हितगुज साधण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो। आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गौतम पब्लिक स्कूल आणि या परिसराचा उल्लेख करताना क्रीडांगण आहे सर आमचे आदर्शस्तंभ कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, त्यानंतर आदरणीय अशोकरावजी काळे साहेब आणि आता आशुतोष दादा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने या संपूर्ण परिसराला आता वॉल कंपाऊंड होते सर आणि त्याच्यामुळे हा परिसर अधिक सुरक्षित होणार आहे आणि क्रीडा प्रकारांसाठी अधिक उत्तेजना आणि चालना या ठिकाणी मिळणार आहे। धन्यवाद आपल्या या आमच्या सन्मानाबद्दल। यानंतर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान आपल्या या गौतम पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत। सन्माननीय उद्घाटक आपल्या सर्वांना लाभलेले आशुतोष दादा काळे साहेब यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत। क्रीडा उपसंचालक सन्माननीय युवराज नाईक सर आणि ज्ञानेश्वरजी कुरंगे सर, आपणास विनंती आहे आपण क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने आदरणीय दादांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। आजच्या या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे सन्माननीय उद्घाटक आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या धन्यवाद। यानंतर आपल्या मान्यवरांनी देखील आपण त्यांचा सन्मान करावा। त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय ज्ञानेश्वरजी कुरंगे सर आपला सन्मान या ठिकाणी होतो। मी बारे सर जे आमच्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे इन्स्पेक्टर आहेत त्यांना विनंती करतो आपण कुरंगे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा। तसेच आज या स्पर्धेच्या निमित्तानं माननीय उदयजी पवार सर आणि माननीय उमेशजी बडे सर आपण निवड समिती सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात। आपला देखील सन्मान आज या निवड समिती सदस्यांचा सन्मान आजच्या राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने करावा। जे संपूर्ण स्पर्धेमध्ये अवलोकन करून या महाराष्ट्राच्या संघाची निवड या ठिकाणी करणार आहेत आणि महाराष्ट्राचा हा संघ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मध्य प्रदेश ग्वाल्हेर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला मनपूर्वक अभिनंदन। यानंतर माननीय सागरजी कारंडे सर यांचा सन्मान आपले क्रीडा अधिकारी अभिनेश्वरजी गर्जे सर आपण करावा अशी विनंती आहे। यानंतर तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती वैशाली सुरू मॅडम आपण उपस्थित आहात। आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। माननीय प्रवीणजी त्यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान निमित्ताने करावा आणि उर्वरित सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे संघ व्यवस्थापक प्रशिक्षक आणि रेफरीज या सर्वांचा सन्मान आपल्या गौतम पब्लिक स्कूलचे क्रीडा संचालक नीरज सर हॉकी कोच पटारी सर आडाव सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। मलिक सर सर्व यानंतर या राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडा उपसंचालक सन्माननीय युवराजी नाईक साहेब मी आपणास विनंती करतो कृपया आपला मनोगत व्यक्त करावं आणि या सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त कराव्या। सन्माननीय युवराजी नाईक साहेब क्रीडा उपसंचालक महाराष्ट्र स्कूल गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षाखालील मुले आणि मुली राज्यस्तरीय स्पर्धेचं हॉकी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी थाटात या ठिकाणी आयोजन होते। या कार्यक्रमासाठी
स्पर्धेचे उद्घाटक म्हणून उपस्थित सन्माननीय आमदार आशुतोष दादा काळेसाहेब, त्याचबरोबर माझे सहकारी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर फुरंगे सर, या प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय नूर सर आणि राष्ट्रीय स्पर्धा ज्यांनी आयोजन केलेले आहेत, आताच आम्ही त्या संस्थेलाही व्हिजिट दिली, असे सन्माननीय मलिक सर, या स्पर्धा आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले निवड समितीचे सर्व सदस्य, राज्यभरातून आलेले राष्ट्रीय स्पर्धा पाहिलेले आणि खरंच पहिल्यांदा गौतम सुरूमध्ये आलेला आहे. हे आयोजन पाहून खरंच भारावून गेलो. सरांनी आता फार सगळ्या गोष्टी सांगितल्या, रिपीट करत नाही. 100 एकरमध्ये वेगवेगळ्या खेळाचे खेळांना नुसती खेळांना नाही तर त्या खेळांवरती राष्ट्रीय खेळाडू करतायत आणि पुणे विभागाचं प्रतिनिधित्व सुद्धा मला अतिशय आनंद होतो. मुद्दा मी थोडी पर्सनल व्हावे, पण तुमच्यापर्यंत आमच्या नेत्याचं कार्य करतो तो पोहोचावं, यामागचे उद्देश आहे. आदरणीय दादांनी या कोपरगाव मतदारसंघाचा विकास करत असताना जवळपास 4000 कोटीचा निधी आणून या कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधलेला आहे. आणि त्यामध्ये शैक्षणिक तर आहे, सहकारामध्ये शैक्षणिक आहे, सामाजिक आहे आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुद्धा आदरणीय दादांचं उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आणि आपल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय ट्रस्टी आशुतोष दादा काळेसाहेब यांना आणि या सर्व राज्यभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा 2025-26 साठी उपस्थित असलेले क्रीडा उपसंचालक नाईक साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याचे क्रीडाधिकारी कुणागे साहेब, आपले गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख सर, बारे सर, आत्मा मालिकचे क्रीडा संकुलातील प्राध्यापक मालके सर, मालिक सर, निवड समितीचे सदस्य उदय पवार सर, उमेशजी बडवे सर, तालुका क्रीडाधिकारी कारंडे सर, गरमे सर, सूळ मॅडम, कुटळाई सर, कोंडावळे सर, या स्पर्धेसाठी आलेले 8 विभागातून आलेले 16 संघ, आपल्या समवेत आलेले सर्व आपले प्रशिक्षक, व्यवस्थापक, मी या निमित्ताने या 16 संघांचं या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणामध्ये स्पर्धेसाठी स्वागत करतो. तसेच या निमित्ताने आलेले उपसंचालक आणि जिल्हा क्रीडाधिकारी आणि त्यांचे सर्व क्रीडा खात्यातील सदस्य अधिकारी यांचं देखील मनापासून स्वागत करतो. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ही सोसायटी सुरुवातीला गरीब कुटुंबातील मुलामुलींना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं म्हणून गौतम पब्लिक स्कूलची स्थापना केली. या मोठा कॅम्पस त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून या ठिकाणी इंग्रजी बरोबर क्रीडा म्हणजे स्पोर्ट्सवर पण त्या ठिकाणी भर देण्यात आला. आणि म्हणून सुरुवातीपासूनच फुटबॉल असेल, हॉकी असेल, विविध स्पर्धेमध्ये, विविध खेळांमध्ये आपले विद्यार्थी त्या ठिकाणी नॅशनल असेल, स्टेट असेल त्या ठिकाणी खेळत आहे. आणि आजही ती परंपरा विविध स्पोर्ट्सच्या माध्यमातून चालू आहे. आज या संस्थेला 50 पेक्षा जास्त वर्षे झाले. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता संस्थेला फार वर्ष झाले, परंतु अनेक वर्ष कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये जास्त काम केलं, जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे कुठेतरी आपली ही संस्था त्या ठिकाणी मागे राहिली. आता इथे नवीन गौतम पॉलिटेक्निक
इन्स्टिट्यूट या नावाने पॉलिटेक्निक कॉलेज चालू झालेलं आहे. त्याला आता 10-12 वर्ष झालेले. सिनियर कॉलेज आहे ते देखील बरेच वर्षापासून चालू आहे. असं एक कॉलेज असेल किंवा अजून काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट टप्प्याटप्प्याने आम्ही करण्याचा प्रयत्न त्या भागामध्ये करतोय, जेणेकरून या परिसरातील आणि राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी मिळावं हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करतोय. परंतु नुसतं शिक्षण नाही, परंतु क्रीडा किंवा सगळे स्पोर्ट्समध्ये पण आपले मुलं पुढे गेले पाहिजे हा हेतू आमचा कायम असतो. आणि कधी ग्राउंड कमी पडणार नाही या हेतूने आम्ही त्या ठिकाणी जर कुठे जागा मिळत असेल तर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही पुढे वाटचाल करतोय. आपण सर्वजण वेगवेगळ्या भागातून आलेले विद्यार्थी असतील, निश्चितपणाने ठीक आहे, आता आपली शाळा वेगळी असेल तर काय व्यवस्था आहे मला माहीत नाही, पण होता होईल तेवढ्या चांगल्या सुविधा किंवा व्यवस्था या ठिकाणी देण्याचा प्रयत्न गौतम पब्लिक स्कूलचे आमचे प्राचार्य आणि सर्व स्टाफने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही कमी जास्त जर झालं तर ते आपण त्याच्याबद्दल काही सजेशनही देऊ शकता. आणि स्पर्धेमध्ये जे काही आपले काय म्हणतात रेफरीज आहे ते गौतम पब्लिक स्कूलमध्ये होते म्हणून कुठे अन्याय होणार नाही. तर काय गौतम पब्लिक स्कूलची टीमच पुढे चालली असं होता कामा नये. रेफरीजनी त्या पद्धतीने जे योग्य असेल तो निर्णय घ्यावा आणि कुठेही कुठल्याही संघाला वाटू नये का इथं काहीतरी वेगळं चालू आहे किंवा पार्शलिटी होते. त्या पद्धतीने आपण सर्वांनी काळजी घ्यावी एवढं विनंती आपल्या सर्वांना करतो. आपण चांगल्या पद्धतीने खेळाचं प्रदर्शन करा आणि आपल्याकडे बघणारे सर्व या शाळेतले छोटे छोटे मुलं या ठिकाणी पाहत आहे आणि आपलं आदर्श घेऊन निश्चितपणाने या खेळाकडे ते वळतील आणि अजून चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून आपण चांगलं प्रदर्शन करावं एवढी विनंती या सर्व संघांना करेल. आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द सांगतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या. आणि अशा रीतीने या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने होत असणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा 2025च्या ट्रॉफीचं म्हणजे चषकांचं अनावरण आदरणीय दादांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. या सर्व विजेत्या संघांना या ट्रॉफीज उद्या अंतिम सामन्यानंतर वितरित केले जाणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला बक्षीस वितरणासाठी लाभलेल्या मान्यवर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका आणि या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आदरणीय सौ चैतालीताई काळे यांच्या शुभ हस्ते आपण या सर्व विजेत्या संघांना या ट्रॉफीज आपण वितरित करणार आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्व खेळाडूंना, सर्व प्रशिक्षक, सर्व मार्गदर्शक, सर्व व्यवस्थापकीय मंडळ आपणा सर्वांना या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करीत आहोत. निश्चित या ट्रॉफीज बघून या खाली बसलेल्या खेळाडूंच्या